चला एक्झाम्पल ऑन गॅस लॉवर आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघू. तर पहिलं एक एक्झाम्पल आहे जे की आपले लुसेक लॉवर आहे. अ फ्लास्क कंटेनिंग ड्राय एअर, एका फ्लास्कमध्ये ड्राय एअर आहे, इज क्रॉक अप ॲट 37 डिग्री सेल्सिअस. द प्रेशर इज 75 सेंटीमीटर ऑफ Hg. The cork blow up when the pressure become 100 centimeter of mercury of Hg. Okay, mercury किंवा Hg. Find the temperature at which cork blow up. किती टेम्परेचरवर क्लॉक ब्लो अप होतो ते आपल्याला बघायचे. तर काय काय दिलं रे? इनिशियल प्रेशर टेम्परेचर, फायनल प्रेशर टेम्परेचर. तर तुम्हाला माहिती आहे गे लुसेक लॉ काय सांगतोय? P1 बाय P2 इज इक्वल्स टू T1 बाय T2. ओके, तर इनिशियली टेम्परेचर दिलं आहे कशाचं? फ्लास्क कंटेनिंग ड्राय एअर. त्याचं टेम्परेचर दिलं आहे किती? प्रेशर दिलं आहे 75 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी प्रेशर. टेम्परेचर दिलं आहे 37 डिग्री सेल्सिअस. आता याला डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट करा. मग डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? 273ने ॲड करावं लागेल. तर हे येईल 310 डिग्री केल्विन. आता आपल्याला काय दिलं आहे? फायनल प्रेशर दिलं आहे, पण आपल्याला काढायचं काय? फायनल टेम्परेचर काढायचं आहे. तर गे लुसेक लॉ काय सांगतोय? P1 डिवायडेड बाय P2 इज इक्वल्स टू T1 डिवायडेड बाय T2. मग याच्यावरून T2 काढायचं आपल्याला. T2 इज इक्वल्स टू T1 इंटू हे जसं तसं. तर आता T1ची किंमत टाका, P1ची किंमत टाका, सिम्प्लिफाय करा, हे येईल. तर हे आलं T2. ओके, डिग्री केल्विनमध्ये. आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये जर पाहिजे असेल तर आपण काय करतो? डिग्री केल्विन मायनस 273 केलं तर डिग्री सेल्सिअसमध्ये याचं उत्तर येऊन जाईल 140.33 डिग्री सेल्सिअस. एवढं उत्तर येऊन जाईल. येते लक्षात? चला, झालं? राईट डाऊन. आता गॅसेस लॉचं दुसरं एक लॉ आहे, त्याला आपण काय म्हणतो? चार्ल्स लॉ म्हणतो. ओके, तर ते बघायचं, त्याच्यावरचं न्यूमरिकल बघायचं आहे. काय म्हणलं आहे? द व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू 100 ml. 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम किती आहे? 100 ml आहे. फाइंड इट्स व्हॉल्यूम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. इट्स प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. आता प्रेशर कॉन्स्टंट असल्याच्या नंतर V2 बाय V1 इज इक्वल्स टू T2 बाय T1. हे कोण म्हणतं आहे? चार्ल्स लॉचं स्टेटमेंट म्हणतं आहे. मग इनिशियल कंडिशन काय आहे? T1 0 डिग्री सेल्सिअस. मग कॅपिटल T1 जर काढायचं असेल तर 270ने ॲड करावं लागतं. तो आपल्याला माहिती आहे. हे कशामध्ये येईल? केल्विनमध्ये येईल. मग V1 इज इक्वल्स टू 100 ml. त्याच पद्धतीने T2 दिले 100 डिग्री सेल्सिअस. मग त्याला केल्विनमध्ये करायचं असेल तर 273ने ॲड करावं लागते. तर मग 373 डिग्री केल्विनमध्ये आलं. आता V2 काढायचं आपल्याला. मग हा फॉर्म्युला आहे तुमचा. मग V2 इज इक्वल्स टू हे असं घ्या, याला इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आणा, याला सिम्प्लिफाय करा. T2ची व्हॅल्यू किती? 373. T1ची व्हॅल्यू 273 इंटू 100. 100 काय आहे? व्हॉल्यूम आहे. त्याला सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल? 136.63 ml एवढं व्हॉल्यूम आलं. येतं लक्षात? चल, राईट डाऊन. चला, गॅस ॲट 17 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर ऑफ 60 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी हॅज व्हॉल्यूम 2 लिटर. फाइंड द व्हॉल्यूम ॲट 27 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर ऑफ 70 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. असा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इनिशियली व्हॅल्यू दिले, काय दिले? P1 दिले, V1 दिले, T1 दिले. T1चं तुम्हाला काय करावं लागेल? डिग्री, ॲब्सोल्यूट डिग्री किंवा डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, त्याच पद्धतीने P2 दिले, V2 फाइंड आउट करायचं आहे. V2 म्हणजे फाइंड इट्स व्हॅल्यूम ना, V2 फाइंड आउट करायचं आहे. आणि T2 दिले 27 डिग्री सेल्सिअस, याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्या. आता जनरल गॅस इक्वेशन काय म्हणते? P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू P2 V2 डिवायडेड बाय T2. मग याच्यावरून V2 काढा. V2 इज इक्वल्स टू हे जसं तसं घ्या. इकडे हे जे काय मल्टिप्लिकेशन होतं ते आणि डिवाइडमध्ये होतं ते तिकडे गेल्यावर रिव्हर्स होईल.
म्हणजे T2/P2. मग P1ची व्हॅल्यू टाका 60, त्याच्यानंतर V1ची व्हॅल्यू टाका 2 लिटर, त्याच्यानंतर कॅपिटल T1ची व्हॅल्यू टाका 290 डिग्री केल्विन किंवा ॲब्सोल्यूट डिग्री इंटू इथं काय T2 टाकायचं आहे. T2 किती रे 300 ॲब्सोल्यूट डिग्री किंवा ॲब्सोल्यूट केल्विन डिवायडेड बाय 70 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. मग याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे किती येईल 1.77 लिटर एवढं व्हॅल्यू मिळेल. येते लक्षात. सो राईट डाऊन दिस.